काहीच नेणे, मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आज आपण दुसऱ्या अध्यायातला 30व्या क्रमांकाचा श्लोक पाहणार आहे. दुसऱ्या अध्यायातल्या 29 श्लोकापर्यंत आपण चिंतन पाहिलेलं आहे. जर ज्ञानेश्वरी वाचलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल दरवाजा लाव, आवाज यायचा नाही बाहेरचा. एकोणतीसाव्या श्लोकापर्यंत आपण पाहिजे होता. तू सांग मागचा. मागच्या श्लोकात आपण पाहिलं होतं की आश्चर्यवद पश्यति कश्चित् येन आश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवचैनमन्यः शृणोति श्रुत्वा पेन वेदन चैव कश्चित्. खूप पाहिलं होतं आपण. नदीचं उदाहरण बघितलं. नदी उगम पावली समुद्राला मिळाली, एकदा मिळाली का परत माघारी येत नाही. तसं या आत्मतत्वाच्या संबंधानं जो त्या आत्मतत्वाला प्राप्त होतो, ज्याला त्याच्या आत्मेची ओळख पटते, एकदा का ओळख पटली का पुन्हा तो लौकिक संसारामध्ये येत नाही. त्याला जरी तो असला तरी पण त्याच्यावर त्याच्या काही बंधनं चालत नाही, सुख दुःखाचा काही परिणाम होत नाही. अशा संबंधानं आत्मस्वरूपाचं चिंतन आपण पाहिलं होतं. आता त्याच्या पुढं अजून अर्जुनाला समजून सांगताना आणि आपल्यालाही समजून सांगताना आजच्या श्लोकात भगवान म्हणतात की अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये असलेला, काय म्हणतात, सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा सर्वदा अमर आहे. जो आत्मा आहे सर्वदा अमर आहे. अमर म्हणजे न मरणारा, अमर आहे. म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करणं योग्य नाही. कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करणं योग्य नाही. आतापर्यंत जे सांगतात तेच चालू आहे. एकच पॉइंट सांगतात अर्जुनाला की तू जे समजतो आहेस की मी यांना मारणार आहे आणि हे मारणारे आहेत, तर तो तुझा भ्रम आहे. तू मारणार नाहीस आणि ते मारणार नाही, कारण तू शरीराच्या संबंधानं पाहतोय. शरीर तर किती केलं तरी ते जाणारच आहे, त्याचा धर्मच आहे. जे जन्मलंय त्याचा नाश होणार आहे, परंतु जो जन्मलेलाच नाही त्याला कसं काय मारशील, तू कसा काय मरेल. ते आत्मस्वरूप आहे. आणि ते कोणाचं आत्मस्वरूप आहे, सर्वांचं, तुमचं माझं सगळ्यांचं. हे अर्जुनाला नाही सांगत, आपल्याला सांगतात. आपली जी भीती आहे, आपल्याला जे भय वाटते जीवनाबद्दल, ते भय मृत्यूच आहे. पण मृत्यू होतो कोणाचा, शरीराचा. आत्म्याचा मृत्यू होतच नाहीये. हेच तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजून सांगतो. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, आपल्याला समजून सांगतात. समजते ना. आजचा श्लोक आहे, देहि नित्यमवधो अयम देहे सर्वस्य भारत. देहि नित्यम अवध्योय अयम देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देही म्हटलं, देही, देह वेगळा आणि देही वेगळा. देह म्हणजे शरीर आणि देही म्हणजे त्या शरीराचा असलेला मालक म्हणा, किंवा त्या शरीरामध्ये असलेला रथ असतो. रथाला रथ म्हटलं जातं. आणि रथामध्ये जो बसलेला आहे त्याला काय म्हटलं जातं, रथी. आपण नाही म्हणतो का रथी महारथी, लय महारथी म्हणजे काय, श्रेष्ठ. रथी म्हणजे
रथाचा मालक. लक्षात घ्या. गाडीवान, गाडी वेगळी आहे, गाडीवान वेगळा आहे. वान हा स्वामित्वदर्शक शब्द आहे मराठीमध्ये. आपण ज्ञानवान, गुणवान, संपत्तीवान म्हणतो की नाही, वानच शब्द आहे ना. तसा गाडीवान गाडीचा मालक, तसा रथ रथी, तसा देह देही. देही म्हणजे आत्मा. तो आत्मा जो आहे तो सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा सर्वदा अमर आहे. हे वाक्य लक्षात घ्या बरं. अमर आहे आणि म्हणून कोणत्याच प्राण्याबद्दल शोक करणं तो योग्य नाही असं अर्जुनाला समजून सांगतात. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते अवयव असतो आणि मग आपण त्याचा भाव पाहू. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याचे निची स्वभावे हे होत जात आघवे, तरी काय तरी सांग काय सोचावे येथ तुवा. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता, परी किडाळ हे सुचिता बहुती परी. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो एकमेव आत्मा सर्व भूतमात्रांच्या शरीरा आकारात वास करत असतो तो नित्य असल्यामुळे त्याचा नाश होतच नाही. याच्या या सर्व व्यापी परंतु अलिप्त अविनाशी गुणांमुळे जगातले सारे जीव जन्म पावतात आणि मरतात. असे जर आहे तर यात तू शोक का करावास मला सांग बरं. परंतु अर्जुना विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. एकच गोष्ट सांगतो, सरळ बसायचं. एकच गोष्ट सांगतो, कुठली. आत्मा अमर आहे, शरीर जाणार. हा सांख्य योग आहे. हीच गोष्ट वारंवार समजून सांगतो. तर गेली जवळजवळ आपण 29 हे श्लोक आणि मागच्या पहिल्या अध्यायातले जे काही श्लोक होते इतके श्लोक आतापर्यंत पाहता एकाच मुद्द्यावर आपली अजून चर्चा चाललेली आहे. कुठला. आत्मा आणि शरीर. आत्मा अमर आहे, शरीर मरणार आहे, शरीर जाणार आहे, ते कधीच नाश पावणार आहे. पहिल्या अध्यायातले 47 श्लोक आणि आतापर्यंत 77 श्लोक झाले. 700 श्लोकाची गीता आहे. आपण अत्यंत सावकाश गतीने चाललो आणि एकच गोष्ट उघडून आपण परिपक्वतेने समजून घेतोय. ती तुमच्या अंतःकरणात केव्हा उतरेल माहितीये, तेव्हा तुम्ही पण तिचा वारंवार अभ्यास करा. म्हणून मी तुम्हाला वारंवार प्रत्येक वेळी सत्संगात तेच सांगतो की तुम्ही घरी त्याचा अभ्यास केला पाहिजे. हे असं नाहीये की बाबा शाळेतल्या अभ्यासाला पाठ केलं पेपर दिला, असं नाही. हे आपल्याला आयुष्यभर जगायचं आहे. हे विचारता एकदा आपल्या बुद्धीमध्ये एकदा स्थिर झाले, आपल्याला जीवनातील जी सुखदुःख आहे त्या सुखदुःखांमध्ये समान कसं राहायचं. लक्षात येते. कुठलीही सुखदुःख छोटी मोठी असो मोठी असो कुठली, आपण स्थिर राहण्याकरता ज्ञानेश्वरी आपल्याला कामाची. पुन्हा एकदा सांगते की एका वाक्यात ज्ञानेश्वरी का वाचायची किंवा का अभ्यासायची, तर आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आपण स्थिर कसं राहायचं याची उत्तर मिळवण्याकरता. समजतंय का चेतन काय म्हटले मी. आपल्या जीवनामध्ये स्थिरता वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, लाभ हानी, ऊन वारा पाऊस, फायदा नोटा, मान अपमान, सुख दुःख, अशा परिस्थितीमध्ये मी स्थिर कसा राहील दृढतेनं. जोराचा वादळ सुटावं, घराच्या घरात छप्पर उडून जाईल, पण असं वडाचं झाड मजबूत असतं, ते हलतंय खूप पण उन्मळत नाही. दुसरी झाडं उन्मळून पाडतात. वडाचं झाड काय स्थिर आहे. त्याचं कारण काय. मजबूत आहे. पण का, कशाने मजबूत आहे. त्याची मुळं खोलगट गेलेली आहे, खोलवर त्याची मुळं गेलेली आहे, म्हणून ती झाड काय आहे स्थिर आहे. ज्या झाडांची मुळं थोडीशीच कुठेतरी हातभर गेलेली आहेत ती झाड पडून जातात. पण वडाचं झाड हा एकदम मजबूत.
त्याची कदाचित पानं गळतील पिकलेली, पण झाड म्हणून काय हालत नाही ते अजिबात, बुंदा त्याचा मजबूत एकदम. तसं ज्ञानेश्वरी आपल्या अंतःकरणाच्या विचारधारांची मूळ खोलवर नेते, खोल 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 मजबूत एकदम. अंबुजा सिमेंट का जोड टूटने से टूटेगा नहीं, असं जायला ते तसं मजबूत. ते विचार परिपक्व होण्याकरता आपल्याला वारंवार ज्ञानेश्वरी वाचावी लागेल आणि एक आणि एक शब्द, एक आणि एक ओवी आपल्याला समजून घ्यावी लागेल. लक्षात येते त्याच्याकरता इतकं तर तुम्हाला लक्षात आले आतापर्यंत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून की अर्जुनाला जे प्रश्न पडले तेच प्रश्न आपले. आपल्याला पण मोह आहे की आपल्या माणसांचा, आपल्याला पण मोह आहे आपल्या गोष्टींचा, घरदार, पत्नी, मुलं, नातेवाईक, मान प्रतिष्ठा, लौकिक, या सगळ्यांचेच प्रश्न नाही. सुटेल की काय आपल्याकडनं. अशा प्रसंगामध्ये आपल्याला तारेल फक्त ज्ञानेश्वरीचे विचार, म्हणून ते अभ्यासायचे. मी अपेक्षा करतो की तुम्ही रोज वाचत असाल घरी. समजू अगर न समजू पण वाचली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपला जो सिक्वेन्स चाललेला आहे, तुम्ही रोजचा पाठ चालूच राहू द्या, पुढे पुढे जाऊ द्या, पण ज्या वेळेस आपला सत्संग असतो, आता आपला चाललाय 30वा श्लोक, मग आता समजा पुढच्या बुधवारी आपण येणार, तर आपला 30 आणि 31वा श्लोक समजा आज झाला, तर मग 32वा 33वा हे 2-4 मागचे पुढचे 2-4 श्लोक त्याच्या संबंधाने ज्ञानेश्वरीचे बोलूया. त्या तुम्ही दोनदा वाचून आल्या पाहिजे, म्हणजे लवकर समजतं. अशी एक पद्धत ठेवायची आपल्याला. काय की बाबा आजचा 30वा श्लोक झाला, पुढच्या बुधवारी 31वा श्लोक आहे, मग आपण 30वा पण वाचू, 31वा पण वाचू, 32वा पण वाचू. म्हणजे मागचे पुढचे श्लोकांचा आपल्याला उजळणी झालेली असेल की ते समजायला काय होईल, हलके जातील, सहज जातील, ते पक्व होतील आणि मग एक सिक्वेन्स आपल्याला पुढे जाता येईल. तर ज्ञानेश्वर महाराज आता सांगतात काय, अर्जुनाला सांगतात की जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. अर्जुना, अरे जो एकमेव आत्मा, काय म्हणतात, एकमेव म्हणजे दुसरा नाही, एकमेव आत्मा सर्वांच्या देही, जे माझ्या देहात, तुझ्या देहात, त्याच्या देहात, त्याच्या देहात एकच आत्मतत्व, वेगळं नाहीये. जशी लाईट मागे उदाहरण पाहिलं आपण, टीव्हीत पण ती आहे, बल्ब मध्ये पण ती आहे, इस्त्रीमध्ये पण ती आहे, फॅन मध्ये, फ्रीज मध्ये तीच आहे, पण त्या बाहेरच्या स्वरूपानुसार तिचं प्रकट होणं वेगवेगळं. इस्त्रीने गरम करते आणि कूलरनं थंड करते, वीज एकच आहे. तसं 750 करोड 800 करोड जगाची लोकसंख्या माणसाची, वेगवेगळे जीवजंतू 84 लक्ष योनी मानल्या गेल्या, सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व आहे. फक्त त्याच्या शरीर यष्टी किंवा त्याच्या गुणधर्मानुसार तो वेगवेगळा प्रकट होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो एकमेव आत्मा सर्व भूतमात्रांच्या शरीर आकारात वास करत असतो, शरीर आकारात वास करतो, तो नित्य असल्यामुळं, नित्य म्हणजे काय, सतत, कायमस्वरूपीचा, नित्य असल्यामुळे त्याचा नाश होतच नाही. ते चैतन्य एक, याचे नीची स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय सोचावे येत तुवा. अरे बाबा, या सर्व व्यापी परंतु अलिप्त, कसा आहे तो, सर्वत्र आहे परंतु अलिप्त आहे. अलिप्त म्हणजे काय, त्याच्यात असून नसल्यासारखा, आत्मस्वरूप आहे पण असून नसल्यासारखा. आता आपण बोलतोय, तुम्ही ऐकता आहात, आपल्याला असं वाटतंय की मी ऐकतोय, परंतु ऐकण्याचं काम तर मग कान करत आहे, कर्णेंद्रियांच्या द्वारे मन बुद्धीवर जाते, त्याच्यावर मंथन होत आहे. तो जे आत्मस्वरूप आहे ते ऐकत पण नाही, पाहत पण नाही, काही करत पण नाही, फक्त ऊर्जा देते, फक्त ते चैतन्य आहे, अलिप्त आहे त्याच्यापासून, या ऐकण्यापासून अलिप्त आहे. म्हणजे इथून बोललेला एखादा अपशब्द कानावर जातोय, परंतु त्या कानावर गेल्यानं अपशब्द, वाईट शब्द गेला, त्यानं ते आत्मतत्व बाधित होत नाही. आणि चांगला स्तुतीचा शब्द गेला तरी पण ते असं उल्हासित होत नाही, ते स्थिरच आहे. मधली जी गडबड आहे ती त्या आपल्या अहमची आहे. समजते काय म्हणतात महाराज, या सर्व व्यापी परंतु अलिप्त अविनाशी गुणांमुळे याचे नीची स्वभावी हे होत जात आघवे, तरी काय सांग सोचावे तुवा येथ.
याच्या अलिप्त अविनाशी गुणांमुळे जगातले सारे जीव जन्म पावतात आणि मारतात. असे जर आहे तर यात तू शोक का करावास मला सांग. याच्यात शोक करण्याचं कारण काय? जर ते आत्मतत्व अलिप्त आहे, तू मारणारा जे म्हणतोस ते शरीराच्या संबंधाने आहे, तुला शोक करण्याचं काय कारण? आपण पण दुःख व्यक्त करतो. एखादी वस्तू, एखादी व्यक्ती गेले का आपण मारायला, फार जवळची व्यक्ती होती. जवळची व्यक्ती होती जोपर्यंत अंतसंस्कार झालेले नाही त्याचे शरीर तर पडलेलेच असते. शरीर झोपवलेलेच असतं. मग आपण म्हणतो नाही ते गेले म्हणजे कोणी गेले? ते तर झोपलेलेच आहे. लक्षात येते? ते गेले म्हणजे कोण गेलं? आपला संबंध कोणाशी होता? त्या शरीराशी होता का त्या आत्मस्वरूपाशी होता? शरीराशी जर आत्मस्वरूप म्हणू तर ते आहे की मग ठेवू का आपण त्याला? 2-3 तासात लगेच नाही बाबा, अग्निसंस्कार करून टाका. जे जे आत्मस्वरूप होतं त्याला आपण आयुष्यभर कधी पाहिलेलं नाही, ओळखलेलं नाही, पण ते गेलं. ते अलिप्त आहे. शरीरात असून नसल्यासारखं म्हणजे अलिप्त आहे. शरीराच्या अलिप्त इथं जो अर्थ घ्यायचा आहे की शरीराच्या क्रियाकर्मांचा त्याच्यावर परिणाम पडत नाही. शरीराच्या क्रियाकर्मांचा परिणाम पडतो मन आणि बुद्धी. सूक्ष्म देह जो आहे, ज्या सांगितलं 3 प्रकारचे देह आहेत. कुठले? स्थूल देह जागा दिसतोय आपल्याला, त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह. सूक्ष्म देह कुठला त्याच्यामध्ये पार्ट कुठले त्याचे? सूक्ष्म देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. म्हणून तर म्हणले ती वय गेली ना तुम्ही एखादी की त्याला एखादा नवीन टॉपिक मिळाला की त्याला लिहून ठेवायचं, 10-15 मिनिटं बसायचं, आठवायचं काय बोलले महाराज. ते परिपक्व होऊन जाते. ती सनातन विचारधारा आहे ना. तो सूक्ष्म देह आहे. हा स्थूल देह, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि त्याच्या आतमध्ये कारण देह आहे. काय कारण देह? तो फक्त अनुभव घेतो. ते आत्मस्वरूप आहे. कारण देह घाट झोपलं तुम्हाला शुद्ध नव्हती. ही शुद्ध कोणाला होती? त्या आत्मस्वरूपाला. ते आत्मस्वरूप अलिप्त आहे. मग असं जर आहे तर शोक करण्याचं कारण काय? पुढे म्हणतात, एरवी तरी पार्था तुझं का नेनो न मने चित्ता, परी किडाळ हे सुचिता बहुती परी. मला एकच कळत नाही बाबा की तुला विचार करून पाहिलं तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. एकच सांगतात की बाबा मी खूप प्रकाराने तुला सांगितलं पण तुला समजत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. पण काहीही केलं, तुला विश्वास नसेल असेल तर हरकत नाही, पण काहीही केलं तरी तू इतर या जन्म मृत्यूच्या संबंधाने शोक करतो तो व्यर्थ आहे. आता हे आपल्याला सांगतात. आता जरी आपण ऐकतो आहोत तरी आपला विश्वास आहे का? दुःख होणारच आहे आपल्याला. याचं कारण काय? अटॅचमेंट. दुःख होण्याचं कारण काय? अटॅचमेंट, मोह. अर्जुनाचा तो प्रबळ आहे आणि त्या मोहापासून दूर करण्याकरताच भगवद्गीतेची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरीची निर्मिती मोहापासून दूर करण्याकरता. तुमचा मला जो मोह आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, मोह त्याला आसक्ती म्हटलं जातं, ती दूर करण्याकरता ज्ञानेश्वरी. एकच गोष्ट मोह दूर करण्याकरता, बस. ज्ञानेश्वरी काय आहे? मोह दूर करण्याकरता. आपला जो मोह, भ्रम झालाय आपल्याला. भ्रम म्हणजे जसं आहे तसं दिसत नसतं, वेगळंच काहीतरी वाटतं. जे खरं आहे ते खरं न वाटतं खोटं वाटतं. हा जो भ्रम आहे तो अज्ञानाचा भ्रम दूर करण्याकरता, मोह दूर करण्याकरता, आसक्ती दूर करण्याकरता ज्ञानेश्वरी, आसक्ती दूर करण्याकरता भगवद्गीता आहे. आपल्याला पण मोह झालेला आहे, आसक्ती आहे. एक जण पेपर वाचत होता सकाळच्या पर्यंत, वेगवेगळ्या बातम्या वाचत होता. वाचता त्याच्या समोर एक बातमी आली. खंडाळ्याच्या घाटामध्ये एक बस पडून 20 माणसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता ही गोष्ट वाईट आहे का चांगली आहे? वाईट आहे, दुःखकारक. तो पण स्वभाव धर्मानुसार म्हणला वाईट झाला, असं नव्हतं व्हायला. चला
पान पलटलं दुसरं वाचायला लागला असतं. त्यांनी फार शोक नाही केला. आणि त्याच्यात तेवढा झाला मित्राला, काय रे काय झालं कसं काय म्हणलं, काय नाही पेपर वाचत होतो. काय म्हणलं काय जीवनात काळ आलाय कसा आलाय बघा, लोक काय भरोसा राहिला नाही मृत्यूचा, ही अशी घटना घडली असं झालं तसं. बरं जाऊ दे आपलं चाललंय, तुझं काय चाललंय, काय नाही आज सुट्टी होत असतं सर. मग घरचे चहा आणा, कॉफी आणा, बिस्किट आणा, चहा पाणी चालले. ती बातमी गेली विसरून. हास्य गड्यारोळ वगैरे सगळं सगळं चाललंय त्यांचा, हास्य मिळत चाललंय. त्या बातमीचं फार दुःख राहिलं नाही. तेवढ्यात त्याचा एक मित्र आला अजून तिसरा, म्हणतो मला, अरे तुम्हाला बातमी समजली का? म्हटलं कुठली? काल सकाळी कालच्याला रात्री त्या बसचा एक ऍक्सिडेंट झाला. जाऊ दे मला एवढंच होते त्यात काय जावा, आताच बातमी वाचली, जाऊ दे तू बस चहा पिय चल बिस्किट खा. तर ठीक आहे बरोबर आहे, वाचली बातमी आम्ही काय त्याच्या एवढं म्हणा, ते बरोबर आहे पण त्याच्यामध्ये तुझी सासू होती. आता चहा पिईल तू, आता बिस्किट खाईल नाही, आता काय होईल दुःख कसं काय झाले असं न पण लगेच फोन पोलिसांना, फोन इकडं फोन तिकडं फोन, चला बघायला सामंत. हे काय झालं, जोपर्यंत त्याच्यामध्ये माझं कोण नव्हतं तोपर्यंत दुःख होतं. जेव्हा माझं कोणी आहे, आता त्या सासूला फक्त उदाहरण म्हणून घेतलं, त्याच्यात कोणी असू शकतं आपलं, आपली गेल्यानंतर जे दुःख होते त्याला मोह म्हटलं जातं. ते जेव्हा परकत जातं तेव्हा काही वाटत नाही. त्यांच्या ठिकाणी मोह आहे का, त्या गोष्टीच्या ठिकाणी मोह आहे का, तो मोह दूर करण्याकरता भगवान सांगतात अर्जुनाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुष्कळ प्रकाराने विचार केला. हे मृत्यूच्या संबंधाने जेव्हा विचार करतोय तेव्हा तो मृत्यू शरीराचा होतोय, आत्म्याचा होत नाही. आत्मा अभिन्न आहे, सर्वत्र व्याप्त आहे, एकच आहे. आता हे शब्दात ऐकायला सोपं आहे, शब्दात ऐकायला सोपं आहे, परंतु त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेणं आणि तसं जगणं हे महत् कठीण आहे. आणि हे ज्याला साधतं, हा अनुभव जो आपल्या जीवनामध्ये प्रगाढ प्रबळ बनवतो त्याला योगी म्हटलं जातं, त्याला भगवत भक्त म्हटलं जातं. सुख दुःखे सगळे कृत्वा लाभा लाभो जया जय. सुखानं दुःखानं चलविचलित होत नाही, लाभ हानीनं अस्थिर होत नाही, त्याला योगी, त्याला भगवत भक्त म्हटलं जातं. आणि एक सोपी धारणा सांगू का, देव मिळवणं देव मिळवणं देव मिळवणं म्हणजे काय, आपली बुद्धी समत्वाला प्राप्त होणं हे भगवत प्राप्तीचं लक्षण आहे. समत्व कळतं, परत तेच होत येते, बुद्धी समान झाली, हार झाली काय आणि जिंकलं काय समानच. कोणी नाव ठेवलं काय आणि कोणी स्तुती केली काय, ते त्याच्या चित्तात काही ते ECG असतो नाही का, दवाखान्यात गेल्यानंतर तो कम्प्युटरवर दिसतो त्या स्क्रीनवरती, हा सपाट आहे त्याचा, एकच लाईन मध्ये चाललेला, तो वरती चढत नाही खाली जात नाही, त्याच्यात संवेदना सुटत नाही. अशी जी वृत्ती आपल्या बुद्धीची होणं हे भगवत प्राप्तीचं लक्षण आहे. लक्षात येते अशा स्वरूपाने हा श्लोक आहे. त्याच्यात फारसं काही म्हणजे मागच्या श्लोकांच्या संबंधानेच त्याच्यात अर्थ उमटतो. परत एकदा वाचतो, देही नित्यम अवधो नित्यम वध्यो अयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा सर्वदा अमर आहे, म्हणून कोणत्याही प्राण्यांबद्दल तू शोक करणे योग्य नाही. याचा अर्थ असाही नाही घ्यायचा. आता हे कर्तव्याच्या संबंधाने अर्जुनाला सांगतात, आपल्या समोर एखाद्या जीवाला मारतोय आपण म्हणायचं काय नाही, काय त्याचा शोक करायचा असं नाही. मोहाच्या संबंधाने हे तत्वज्ञान चाललेलं आहे. उगा जाऊन एखाद्या जीवाला मारणं ते पाप आहे, आपण कर्म करू नये ते. लक्षात येते, याचा विपरीत भाव काढला जाईल, मग काय होतं त्याला मांसाहार करायला. जर शरीर जाणारच आहे, आत्मा अमर आहे, एखाद्या बळी दिला तरी काय तोटे, असं कोणी विपरीत विचार करेल, तसं नाहीये. इथं कर्तव्याच्या संबंधाने चिंतन चाललेलं आहे. अर्जुनाला त्याचं कर्तव्य करण्याकरता भगवान कृष्ण त्याला सांगतात. समजते ना? झोपले ना तुम्ही? एकंदरीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खूप प्रकारांनी पुष्कळ प्रकारांनी विचार जरी केला तरी याचा शोक करणं हे वाईट आहे. शोक करू नये, तू तुझं कर्तव्य कर्म कर. आता पुढचा श्लोक बघा, 31वा श्लोक आपण चालू करतोय आता. 31वा श्लोक आहे, स्वधर्मपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्यादि युद्धाश्रेयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते.
ज्ञानेश्वरी ऐकतोय आपण, लक्षपूर्वक ऐकायची एकदम बारीकपणे. थोडं पुढे सरी घेतो, अजिबात हालायचं नाही. काय म्हणतात आता, हा महत्वाचा मुद्दा बरं का. आतापर्यंत आपण ऐकत आलो, एकच गोष्ट ऐकत होते काय, आत्मा अमर आहे, शरीर मरणार आहे, तू तुझं कर्म कर, तुला शोक करण्याचं काय कारण. या संबंधानं आता जवळजवळ आपण 4-5 महिने झाले तेच ऐकतोय. आता इथून एक टॉपिक चालू होतो. आता मुद्द्याला हात घालतात की तो मुद्दा आपल्याला फार लागू पडतो. आपल्याला एक कळलं, परत वारंवार ऐका, आपल्याला एक कळलं की आत्मा अमर आहे, शरीर जाणार आहे, इतकं गीतेचा संदेश एवढं तर कळलं. आता त्याच्या पुढचं ऐका बघा. आणि स्वधर्माचा विचार करताना तू व्याकुळ होणे योग्य नाही. कर्तव्य प्राप्त युद्धापेक्षा दुसरे हितकर काहीच नाही. अरे आता म्हणते, अरे अर्जुना बाकीचं सोडून दे, तुला इतकं तर कळायला पाहिजे की आता तुझं कर्तव्य काय. ते कर्तव्य करत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टींचा तुला काही विशेष घेणं देणं नसलं पाहिजे. कर्तव्य पूर्ण करण्यासारखं श्रेयस्कर काम या जगात कुठलंच नाही. कर्तव्य काय तुझं ते फार महत्वाचं आहे. आपल्याला आपलं कर्तव्य कळायला पाहिजे. ते करताना बाकीच्या गोष्टींचा फारसा विचार करू नये. आपण एक विद्यार्थी आहे, विद्यार्थी म्हणून आपले कर्तव्य काय, अभ्यास करणं, साधना करणं, उपासना करणं हे विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. पण फक्त तुम्ही विद्यार्थी आहात का, एक व्यक्ती म्हणून तुम्हाला खूप रोल आहे, कर्तव्य. तुम्ही घरी आले, एक मुलगा म्हणून तुमचं कर्तव्य, ग्राउंडवर खेळायला गेले, खेळाडू म्हणून एक कर्तव्य आहे, मित्राबरोबर गेले, मित्र म्हणून एक तुमचं कर्तव्य आहे, ज्ञानेश्वरीला ऐकायला आले, साधक म्हणून एक कर्तव्य आहे, अभ्यास करायला बसले, उपासक म्हणून तुमचं एक कर्तव्य आहे. लक्षात येतंय? जिथं ज्या ठिकाणी आपण असू, जे आपल्या डोळ्यासमोर आहे, ते त्या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि आपण काय करू शकतो, या 2 प्रश्नांचे उत्तर म्हणजे कर्तव्य. परत ऐका, आपण काय करणं गरजेचं आहे आणि आपण काय करू शकतो. शकतो म्हणजे आपली कॅपॅसिटी आहे, काय करू शकतो. करण्यासारखं तर खूप आहे, कॅपॅसिटी आहे का, आपली गरज आणि आपलं क्षमता, या दोन्हींचं उत्तर शोधून आपले जीवन जगण्याचं नाव कर्तव्य. अर्जुनाला तेच सांगतात की स्वधर्माचा विचार करताना तू व्याकुळ होणं योग्य नाही. तू क्षत्रिय आहे, युद्ध लढायला आलाय आणि तू मला नाही हो मला लढायला जमत नाही, नको जमत. तो जरी नाही लढला तर ते बाकीचे शत्रू पक्षातले सोडतील त्याला, म्हणतील का जाऊ चला अर्जुन चांगला माणूस आहे, त्याला सोडून द्या आपलं जाऊ, असं म्हटलं ते. तुमच्या 2 टीमा पडल्या क्रिकेटच्या, तुम्ही चांगले मित्र आहे, चांगले मित्र आहे, पण प्रीमियर लीग ठरली आणि टीम वाढली गेली, तुम्ही अत्यंत जीवष्ट कंठेचे मित्र आहे आणि एक जण चांगला बॅट्समॅन आणि एक जण बॉलर आहे, एकाच टीम मध्ये खेळायचे, पण आता 2 टीम मध्ये गेले. मग समजा तू आला बॅट्समॅन बॅटिंग करायला आणि हा आला बॉलिंग करायला, तू म्हणाले रुद्र माले चांगला मित्र आहे, जाऊ दे आले एक आहे ना साधा बॉलला तुम्ही हा 6 मारली टाकशील, तिथं काय म्हणशील मित्र वगैरे घरी, इथं तुझा मी क्लीन बोर्ड करण्याचा प्रयत्न करणार, तू म्हणशील तू किस ये टाक, मी इथं तुला छकडी मारण्याचा प्रयत्न करणार. का, तिथं खेळाडू म्हणून काय आपलं कर्तव्य आहे, तिथं मोह नाही ठेवता कामा. जर मोह ठेवला तर ते काय होईल, चिटिंग होईल. लक्षात येते, म्हणजे आपण आपल्या कर्तव्यामध्ये काय आलो, आपण झालो. समजते तुम्हाला आता, कर्तव्य तर कळालं तुम्हाला. कर्तव्य म्हणजे काय, आपला रोल, आपण काय करणं गरजेचं आहे, बरोबर. तिथे एक उदाहरण दिलं, आपण जे काम करतो ते महत्वाचं नाही, आपण कसं करतो ते महत्वाचं. हा, तिने एक उदाहरण तो पण अहंकार न ठेवता आपल्याला आपलं कर्तव्य करता आलं पाहिजे. नक्कीच त्याच संबंधाने आपलं चिंतन आहे, आपला रोल काय आपल्याला कळायला पाहिजे. मग आता काय म्हणतात, पण परत एकदा, आणि स्वधर्माचा विचार करताना, स्वधर्माचा विचार करताना, स्वधर्म, स्व म्हणजे स्वतःचा, धर्म म्हणजे कर्तव्य, स्वधर्माचा विचार करताना तू व्याकुळ होणं योग्य नाही. तिथं गर्भगडीत होता कामा नये, व्याकुळ होता कामा नये. पोलीस आहे एखादा,
तू म्हणला जाऊ दे, कसं काय चोराला पकडायचं, चांगला माणूस आहे, जमल का? पोलीस तू शांत आहे का कसं आहे, तू घरी पण एकदम वर्दी चढवली, ड्युटीवर आला का पोलीस कसा पाहिजे, कडक पाहिजे, तर त्याचा धाक राहील ना. त्याने जर त्याच्या कर्तव्यामध्ये चूक केली पोलिसांच्या तर चालेल का? तसंच आपल्याला सांगतात, हीच ज्ञानेश्वरी आहे. आपल्याला आपल्या कर्तव्य समजलं पाहिजे. आपण कामावर गेलो आणि आपण हल्लम टल्लम करायला लागलो, जमलं का? ठीक आहे, तुम्हाला कोणी पाहणार नाहीये, पण तुमचं मन तर तुम्हाला पाहणार आहे. त्या ठिकाणी शोक करून किंवा पळवाट काढून जमेल का? आता मी समजा ईश्वराच्या कृपेनं, माऊलीच्या कृपेनं मला ही बुद्धी दिली, हे वळवलं जाते ज्ञानेश्वरी. सांगा पोरांना, मुलांना सांगा, युवकांना. इथं जर मी म्हणलो नाही काहीतरी वेगळंच काहीतरी सांग, ते मी माझ्या धर्माशी प्रतारणा केल्यासारखं होईल की नाही? तुम्ही आले ऐकायला, तुम्ही म्हणले जाऊ दे काय टाइमपास करता तासभर, काय तर महाराज बोलत नाही, काय नाही, आपलं ऐकून जाऊन येऊन. तुम्ही तुमच्या कर्तव्यात प्रामाणिक नाहीये. अर्जुनाला तेच सांगतात की तू तुझं सुधर्म याच्या संबंधानं जर विचार करत असताना व्याकुळ होणे योग्य नाही. कर्तव्य प्राप्त युद्धापेक्षा दुसरे हितकर नाही. इथं कर्तव्य प्राप्त हा शब्द फार महत्वाचा आहे. अर्जुनाच्या समोर युद्ध हे त्याचं कर्तव्य प्राप्त झालेलं आहे, कारण तो एक क्षत्रिय आहे. त्याला परिस्थितीनुसार तिथं लढायला यावं लागलं. त्यानं बळजबरीनं घुसपट काढलेत का? तसं आपल्या जीवनात आपल्याला जेव्हा जेव्हा वेगवेगळे प्रसंग येतात, त्या प्रसंगांमध्ये आपण कसा रीतीनं राहिलं पाहिजे हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. तो सुधर्माचा विचार आहे. लक्षात येते का? आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ओव्या त्या वाचतो, 10-12 ओव्या आहेत. मग त्या सगळ्या 10-12 ओव्यांचा एक थोडा थोडा अर्थ आपण समजून घेऊ. घरी गेल्यानंतर तुम्ही ह्या ओव्या वाचा, त्याचा अर्थ वाचा, तर फायदा आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो तर फायदा आहे. तुम्ही जर वाचलं नाही, तुम्ही मला फसवाल, लोकांना फसवाल, जगाला फसवाल, पण स्वतःला नाही फसवू शकत. तुम्हाला इतकं अनायासे मिळते, त्याचा उपयोग करून घ्या. तुमच्या मित्रांना पण आणण्याचा प्रयत्न करा. अजून आता बघा, आता ओव्या बघा. तू अजून का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की हे बुडाले जरी येथ. तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वता त्याज्य नोहे. मग तरी काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. थोडा थोडा अर्थ समजतोय की मी वाचताना? येतोय लक्षात? थोडा परतरा अर्थ समजला पाहिजे. अगा गोक्षर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले. ऐसे नेहमी शोभय सुदले नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता, नाशू होईल हिता. म्हणून तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काही, आपुला निजधर्म पाही. जो आचारिता बाजू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता, अपावो न पवे सर्वथा. का दिपाधारे वर्तता नाडळीजे. तयापरी पार्था स्वधर्मे राहटता. सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून याला पाही. तुम्हा क्षत्रिया अनेक काही, संग्रामा वाचुने नाही उचित जाणे. निष्कपट व्हावे, उसिना घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अशा 10 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. आता या वास्तवास्तव काय समजलं? एखादा शब्द काना पडला, काय समजलं? आता जो समजलं तो काय समजलं? काय समजलं सांगा. काय समजलं? अनुज लक्ष नव्हतं कुठं, पण त्यातला एखादा शब्द काना पडला असेल की ह्याचा अर्थ असा असू शकतो. काय झालं? काहीच नाही. लक्ष कुठं आहे तुमचं? ऐकताना असं आहे ना, एकदम चाणाक्षपणे बसलं पाहिजे, समजतं आपल्याला. आता ओव्यांचा अर्थ पहा.
तर नेमकं काय आपल्या ज्ञानेश्वरी त्या पारायणाला दिल्या आपण त्या सप्ताहाला परत रविवारला म्हणजे दिली. तर आता आपण समोर असतं मी आपल्याला वया समजले असतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, विचार एकच काय की स्वधर्माचा विचार करताना तू त्या कर्तव्य कर्माचा विचार करताना व्याकुळ होणे योग्य नाही. तुझा स्वधर्म आचार करणं तुझ्या कर्तव्यापेक्षा दुसरं हितकर्तव्यासाठी कुठलंच नाही. ते आपल्यासाठी पण आहे. आपण ज्या क्षेत्रात आहोत जिथं आपण कार्यरत आहोत ते कर्तव्य करण्यापेक्षा आपल्याला दुसरं कुठलीच गोष्ट श्रेयस्कर नाही. आपलं कल्याण तीच गोष्ट करेल जिथं आपण आहोत. समजतंय का? परत उदाहरण देऊ. आपल्याला आपला रोल समजला की त्या रोल मध्ये परिपूर्णतेने आपण काम करणं. इकडे लक्ष दे. तो रोल समजला की तोच आपल्या उद्धाराचं कारण आहे. दुसरी काही करण्याची गरज नाही. आपलं कर्तव्य कर्म करणं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू अजूनही का नाही विचारीसी? काय हे चिंती तू आहासी? स्वधर्म तो विसरलासी तारा विजेने. अरे तुला किती सांगायचं? सरळ बस, मस्ती करू नको. किती सांगायचं तुला? असं ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगतात. तू अजून काय विचार करत नाहीस? हे काय मनात घेऊन बसलायस? प्राप्त कर्म ईश्वरेच्छा म्हणून करायचं आणि उद्धरून जायचं असा तारक धर्म तू का विसरतोस? काय म्हणतात, स्वधर्म तो विसरलासी तारावे जेने. ज्या स्वधर्माचं पालन केल्यानंतर मनुष्य उद्धरून जाईल ते स्वधर्म तू टाकतोयस. एवढा मोठा विषय आहे. आपल्या समोर असलेलं कर्तव्य कर्म आपण टाकून दुसरंच भलतं काहीतरी करायला जातो. ते कर्म केलं तर आपण उद्धरून जाऊ, आपलं कल्याण होईल. परत आपल्याला त्या मुद्द्याविषयी यावं लागेल. विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करणं, नामचिंतन करणं, साधना करणं, उपासना करणं हे सोडून आपण भलतंच काही करायला जाऊ. फायदा आहे त्याच्यामध्ये? आपला धर्म आपला कर्तव्य सोडून आपण दुसरंच भलत्याचं काही करायला गेलो त्यात फायदा आहे का? तोटा आहे त्याच्यामध्ये. आता या प्रसंगाला तुम्ही म्हटले जाते शिक्षण बाजूला सोडून आता आपण पैसेच कमवू. पैसे येतील हो, परंतु पुढे उद्या जाऊन पुन्हा ज्ञान कमवता येईल का तुम्हाला? मग तो घात नाहीये का? लक्षात येते काय? आता तुम्ही एक कर्मचारी आहात, आता तुम्ही एक काम करणारे आहात, कुठल्याच फॅकल्टीमध्ये आहात, तिथलं कर्तव्य कर्म सोडून तुम्ही दुसरंच भलतं करायला गेले, हाताला काही लागणार नाही. अर्जुनाला तेच सांगतात की तुला अनायासे तुझं कर्तव्य कर्म केल्यानंतर त्याच्यातच तुझा उद्धार होईल. काय म्हणतात, स्वधर्म तो विसरलासी. तुझा स्वधर्म तू विसरलास की ज्यानं तरावे जेणे, ज्या स्वधर्मानं तू स्वतः उद्धरून जाशील. या कौरवा भरते झाले अथवा तुझची काही पातळे की युगची हे बुडाले जरी येथ. अरे या कौरवांचं काही बरं वाईट झालं, किंबहुना तुझ्यावरतीच भलता कटू प्रसंग आला किंवा सारं जग जरी बुडालं तरी सुद्धा काय म्हणतात, युद्ध समोर आहे ना, प्रसंग युद्धाचा आहे, त्याला सांगतात या कौरवांचं काही झालं काय होतं. स्टॉप कर रे, कट नको करू, स्टॉप कर. काय म्हणतात, या कौरवा भरते जाहले, म्हणजे या कौरवांना जरी काही झालं अथवा तुझची काही पातळी, तुला जरी काही झालं, काही म्हणजे तुझ्यावर जरी वेगळा अत्यंत काही कठीण प्रसंग आला किंवा हे जग जरी बुडालं, इकडे बघा, हे जग जरी बुडालं तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरिजेल काय पाहे कृपाळूपणे. प्रलय जरी आला तरी आपण आपल्या स्वधर्माच्या पासून हटू नये, आपलं कर्तव्य कर्मापासून हटू नये. सैनिक जे असतात सीमेवरती त्यांचं कर्तव्य काय आहे, रक्षण करणं, देशाचं संरक्षण करणं. समोरून गोळी येऊ नाही तर त्या गोळा येऊ, बॉम्ब गोळा येऊ, तरी पण ते हटले नाही तिथून. का? कर्तव्य आहे. म्हणून तर त्यांना वीर गती प्राप्त झाली असं म्हणतो. ते लढता लढता मरले, ते अमर हुतात्मे झाले. स्वधर्म आहे ना, मग आता हा स्वधर्म फक्त सैनिकांचाच आहे का? आपला पण स्वधर्म आहे.
आपला एक देश म्हणून, राष्ट्र म्हणून, समाज म्हणून, धर्म म्हणून आपलं कर्तव्य आहे की नाही, त्या कर्तव्याचं आपण पालन केलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलायला प्रवृत्त केलं. नख काढली तोडून, डोळे उचलून काढले, कान कापून काढले, जीभ छाटली, अंगावलं कातड ओढून काढलं, हाल केलं. शेवटच्या क्षणापर्यंत धर्म बदलला स्वधर्मामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे जगची जरी, हे युगची जरी बुडाले, हे जग जरी बुडालं तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. काय म्हणतात, किती जरी संकट आली तरी या स्वधर्माचा त्याग करणं मुळीच उचित नाही. हा कृपाळूपणा तुला तारणार आहे का? आता तू लढायला आला आणि तू दया दाखवतोय, ही दया तुला तारेल का? इथं तुझं कर्तव्य कर्म काय ते महत्वाचं आहे. आता अर्जुनाला बाजूला ठेवा. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगते, असं लक्षात घ्या, आता 12वीची बोर्डाची परीक्षा आहे. आपण नाही वर्ल्ड कप लागलाय, मस्त वर्ल्ड कपची मॅच बघू, काय ते त्या प्रसंगाला योग्य आहे का? आता तारुण्य आहे, त्या तारुण्यातच चांगल्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. निर्व्यसनी राहणं, व्यभिचार सोडणं, मांसाहार त्यागणं, भगवंताचं नामचिंतन करणं, चांगल्या रीतीने जीवन जगणं हे आत्ताच गरजेचं आहे. आयुष्यभर हाडकं खायची आणि मग उतारवय झाले का मग दात पडले का म्हणायचं नाही आता मला माळ घालायची. लक्ष देते? आपण पुण्य पण अशा वयामध्ये करायला लागतात माणसं की त्या वयामध्ये ते पाप पण करू शकत नाही. पाप करण्याकरता जी शक्ती ती संपलेली आहे, तिथं कशाचं पुण्य करणार तुम्ही? आता तारुण्यामध्ये तुमचं बळ आहे, आता तारुण्यामध्ये तुमच्याकडे वेळ आहे, शरीर आहे, शक्ती आहे, त्यावेळेस तुम्ही पाप करू शकता. पण त्याच वेळेस खरी कस लागते पापाला टाळून पुण्य करण्याची. त्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. हे आपल्याला उमजलं पाहिजे, आपला निश्चय दृढ झाला पाहिजे, प्रबळ झाला पाहिजे, तर आपण आपल्या जीवनात काहीतरी चांगले मिळवू शकतो, करू शकतो. आपल्या स्वधर्माचं पालन करणं आपण गरजेचं आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. हे सगळं प्रॅक्टिकली जगायचं आहे आपल्याला. हे आपण सांगतोय ना, हे जगायचं आहे, फक्त ऐकायचं नाहीये. गेलो प्रवचनाला, प्रवचन ऐकलं, राम 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 झालं का, नंतर जाऊन घरी काय पुढे जाऊया आहे नाही. सत्संगामध्ये ऐकलं, चिंतन प्रवचनामध्ये ऐकलं, आपण आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो तुमचं कल्याण करेल. दुसरी कुठली गोष्ट कल्याण करणार नाही. काहीतरी गंडा द्वारा धागा द्वारा बांधून आपलं कल्याण झालं हे असलं नाही लागत. असलं होत नसते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज असलं काही सांगतच नाही. तुम्ही तुमच्या बुद्धीने विचार करा, मी करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे. कळत नाही का आपल्याला? सगळं कळतं. दारू पिल्यानं, व्यसन केल्यानं आपल्या शरीराची हानी होते, कळत नाही का? गुटखा खाल्ल्यानंतर गुटख्याच्या पुडीवर लिहिलेलं असतं काय, कॅन्सर होऊ शकतो. तंबाखूनं, गुटख्यानं कॅन्सर होऊ शकतो. वाचता येत नाही का खाणाऱ्याला? वाचता येतं, तरी पण म्हणतो एक पुढीने काय होत नाही, आपल्याला 3-3 पुढे एका टायमाला. लक्षात येते मी काय म्हणतोय? आपल्याला आपलं कळायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की तुझा इथं तू लढायला आलाय, तू क्षत्रिय आहेस, तुझं युद्ध करणं हा तुझा धर्म आहे, आणि यावेळेस तू म्हणतो नाही यांना माफ करतो, जाऊ दे, नको मला. योग्य आहे का ते? तुला कर्तव्य कर्म काढायला पाहिजे. आणि एवढं सामान तुला समजत नाही, हेच मला आश्चर्य वाटतं असं ज्ञानेश्वर महाराज. तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. सर्वथा काही जरी झालं तरी स्वधर्माचा त्याग करू नये, आपलं कर्तव्य कर्म सांडू नये. आपलं कर्तव्य कर्म जेव्हा तुम्ही करते व्हाल, तुमचे आई वडील वृद्ध होते, तेव्हा तुमचं कर्तव्य आई वडिलांचा सांभाळ करणं, संगोपन करणं. किती प्रसंग आला, त्यांनी वाईट म्हणलं, काय म्हणलं तरी त्यांना न सोडणं हा तुमचा काय आहे? हा कर्तव्य धर्म आहे. तोच तुमच्या उद्धाराचं कारण होईल. आता आपण पाहतो वृद्धाश्रम भरले. काल एक बातमी वाचली, 180 कोटीची संपत्ती त्याची. किती? 180 कोटी संपत्ती. मोठा साहित्यिक होता. त्याचा एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगी मोठ्या हुद्द्यावर काहीतरी कामाला आहे, अमेरिकेत आहे.
त्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या मैत्रीला कुणीच आलं नाही. वृद्धाश्रमामध्ये 10 वर्ष होता. काय करायचं त्या संपत्तीचं, त्या मुलांचं आणि यांचं? आपल्याला आपलं कर्तव्य धर्म कळायला पाहिजे. ज्ञानेश्वरी अशा रीतीने समजून घ्यावी लागेल. ज्ञानेश्वरी म्हणजे काय फक्त रामराम म्हणायला शिकवणारी नाहीये, रामासारखं जीवन जगायला शिकवणारी ज्ञानेश्वरी आहे. कृष्ण कृष्ण म्हणायला लावणारी ज्ञानेश्वरी नाहीये, कृष्णासारखा विचार करायला लावणारी ज्ञानेश्वरी आहे. आणि ही ज्ञानेश्वरी जोपर्यंत आपल्या आचरणात येत नाही तोपर्यंत तिच्या वाचनाचं फल प्राप्त होणार नाही. समजतंय का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरीजेल काय पाहे कृपाळूपणे. अरे युद्धाच्या प्रसंगात तुझं दयाळूपणा काय कामाचा? तुला तुझं कर्तव्य लक्ष घे आणि युद्ध कर. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम सवयी. अर्जुना ठीक आहे, तुझं चित्त द्रवीभूत झालं, दया निर्माण झाली, दया होते माणसाला, निर्माण होते, पण ह्या प्रसंग चुकीचा आहे. चुकीच्या प्रसंगी केलेली दया पण घातक आहे. छत्रपतींच्या चरित्रामध्ये मला वाटतं तो मिर्झा जय सिंगच, त्याला बऱ्याच वेळा छत्रपतींना माफ केलं होतं, सोडून दिलं होतं आपलं, पण पुन्हा तोच त्यांच्यावर चालून आला. पृथ्वीराज चौहान त्यांच्या चरित्रातली गोष्ट आहे. मला असं वाटतं मोहम्मद घुरी त्याला माफ केला छत्रपतीच्या ना, त्या पृथ्वीराज चौहानाच्या चरित्रामध्ये मोहम्मद घुरी मुघल आक्रमण केली आणि यांनी त्याला हरवलं. असं बऱ्याच वेळा त्याला हरवलं, सोडून दिलं, दया दाखवली, म्हणजे जाऊ दे काय मारायचं. त्या समयी दया दाखवणे योग्य? तो तुमच्या स्वराज्यावर चालून येतोय, तुमच्या मायभूमींच्या आबरूकडे पाहतोय, तुमची मंदिरं लुटतोय, तुमचे गाई गुरं कापतोय, त्या ठिकाणी कशाची दया, कशाची माया? पण त्यांनी त्याला दया दाखवली. शेवटी एक वेळा असा झाला, फितूर नाही का, खिंद फतुरी झाली आणि पृथ्वीराज चव्हाणांना पकडलं गेलं. त्याचे डोळे जर छत्रपतींच्या डोळ्यात सळ्या बसवल्या तशा सळ्या पृथ्वीराज चव्हाणाच्या डोळ्यात बसवल्या. एका चुकीमुळे, चुकीच्या प्रसंगी चुकीचं दया दाखवली, घात झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. संग्राम समयी म्हणजे, संग्राम म्हणजे युद्ध, संग्राम युद्ध, युद्धाच्या वेळी ही दया योग्य नाही. इंडिया पाकिस्तानचे युद्ध चाललेले आहे आणि आपला सैनिक म्हणला जाऊ द्या, तो पण माणूसाची, जाऊ दे, 2 गोळ्या घातल्या, काय आले जमेल का? अरे 2 काय, तो एका गोळीत तुझं डोकं उडवील. तिथं दया माया नसते. प्रसंग काय, कुठला काय, हे महत्वाचं आहे. आपल्याला आपलं कर्तव्य कर्म कळायला पाहिजे. त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला संदेश देतात की चुकीच्या प्रसंगी अंतःकरणातली दया घातक आहे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. आता उदाहरण देतात. टॉपिक लक्षात आला तुमच्या? अर्जुनाला त्याचं कर्तव्य कर्म करण्याकरता भगवान प्रेरित करतात. आपल्याला पण प्रेरित करतात की तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात, तुम्ही कुठल्या रोल मध्ये आहात, ते फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही दुसरं कोण काय करणार आहे? उदाहरण दिलं, काय म्हणतात? अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही म्हणतले, ऐसे मी विष होई सुधरी नवज्वरी देता. अरे गाईचं दूध कसं असतं? गोक्षीर, गो म्हणजे गाय, क्षीर म्हणजे दूध. अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही म्हणतले, ऐसे मी विष होई सुधरी नवज्वरी देता. ज्ञानेश्वरी फार सुंदर आहे बरं, कधी समजून घेता आली पाहिजे. किती भारी शब्द बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गाईचं दूध आहे, कसं आहे? कसं आहे? दूध काळा असत, ते पुष्टी देणार आहे की नाही, शरीराला शक्ती देणार आहे, ताकद देणार आहे, आपल्याला बळ देणार आहे. गाईचं दूध पिणं चांगलं आहे की नाही, शक्तिवर्धक आहे.
पण जर ताप असताना दूध पिलं तर ते घातक. बघा तुम्ही घरी गेल्यावर विचारा, म्हणायचं ताप असताना दूध पिलं तर चालेल का? आपल्या तुम्ही आजीला आईला विचारा, ते सांगेल. डॉक्टरला विचारा ताप असल्यानंतर दूध प्यावं का? नाही. जे ज्ञानेश्वर महाराजांना विज्ञान पण माहिती आहे. काय म्हणतात? अगं गोक्षीर जरी झाली तरी पथ्यासी नाही म्हणे त्याने. पथ्य, पथ्य म्हणजे काय? मर्यादा असते. हा, पथ्य. औषध वेगळं आणि पथ्य वेगळं, नाही का? डॉक्टरकडे गेलो, पोट दुखत होती, डॉक्टरकडे गेलो, चेकिंग वगैरे केली. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला जंत झाले, जंताचं औषध देतो. औषध दिलं की नाही? जंताचं औषध दिलं, ठीक आहे. ही बाटली 2 चमचे सकाळ संध्याकाळ 2 घ्या. घरी आला गडी तो नाही, लवकर जंत संपवले पाहिजे. 2 चमचे काय व्हायचं? अर्धी बाटली एका टायमाला संपवली, दुसऱ्या टायमाला अर्धी बाटली, तरी पण जंत संपलं नाही. 30 पावती घेऊन गेला, रिसिप्ट घेऊन मेडिकल मधून आणून 4 बाटल्या आणल्या. रोज अर्धी बाटली प्यायचा. आठवडा झाला तरी जंत गेली नाही. डॉक्टरकडे गेला, म्हणले काय तुम्ही कसलं औषध दिले म्हणे, हे काय आणि जंत कुठं गेलं जातात का? अहो तुमच्याकडं नाव लोक तुम्ही असलं औषध दिले. कुठलं औषध? म्हणे हे बघा 5 बाटल्या संपवल्या, तुम्ही 1 बाटली सांगितली होती, 5 बाटली संपवल्या. म्हणजे एवढं घ्यायला सांगितलं, पण जायला पाहिजे ना. एक काम करा, तुम्ही औषध देत होते पण खात काय होते? म्हणजे काय नाही, रोज आपलं चालू होतं श्रीखंड, रोज खायला मला अर्धा किलो तर श्रीखंड घरी आणायचे. आणि नेमकं आमच्या ते घरी साखरपुडा होता, त्याच्यामुळे पेढे खूप आले होते. मग काय रोजचे 4-5 पेढे सुद्धा खाल्ले. त्यात मी एका पाहुण्याकडे लग्नाला गेलो, तिथे मस्त गुलाबजामुन केले होते, ते पण खाल्ले. आणि मला गोडी शिवाय जेवण जात नाही, त्यामुळे रोज घरी शिरा काय, बासुंदी काय, असे वेगवेगळे गोड पदार्थ खायचो. त्या 5 बाटल्या नाही, 50 जरी बाटल्या केल्या तर ते जण जातील का? हा, औषध पिलं पण औषध पिऊन फक्त आजार जात नाही, औषधावर पथ्य पाळणं गरजेचं असतं. औषधाने आजार जाईल आणि पथ्याने निरोध होईल, विरोध होईल, ते वाढणार नाही. जंत झाले मग गोड टाळावं, तेलकट तुपट खाऊ नये, आंबट चिंबट खाऊ नये, म्हणजे आजार बरा होतो. त्याला काय बोलला? पथ्य. पथ्य सांभाळणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आगा गोक्षीर जरी झाली, गोक्षीर म्हणजे दूध चांगलं आहे तरी पथ्यासी नाही म्हणते, पण पथ्य म्हणून जर त्याला नका पिऊ बाबा असं सांगितलं. ऐसेनी विष होय सुधरे नवज्वरी देता. तापामध्ये जर दूध पाजलं तर ते विषाप्रमाणे काम करत. दूध अमृता समान आहे, तापात पिलं तर ते विषा समान आहे. ताप असताना दूध पिऊ नये. तस तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. तसं त्याप्रमाणे त्या दुधाप्रमाणे म्हणून भलत्या माणसाविषयी भलतेच केले असताना तुझ्या कल्याणाचा नाश होईल, म्हणून तू हे धर्म युद्ध करण्यासाठी सावध हो. म्हणून अर्जुना तू लढायला आलेला आहेस, युद्ध करण्यासाठी आलेला आहेस, तू राजा आहेस. या वाईट माणसांचा जर तू वाईट माणसांवरती जर दया दाखवली तर त्या दुधासारखा तुलाच त्रास होईल. यांच्यावर दया दाखवू नकोस, तुझं कर्तव्य करू नको. आता अर्जुनाला बाजूला ठेवा, आता आपल्या स्वतःशी बघा. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या कर्तव्य कर्मामध्ये ही वेगवेगळी दया, लोभ, माया, मोह बाजूला सारा. आता तुमचं कर्तव्य अभ्यास करणं आहे, आता तुमचं कर्तव्य कर्म व्यायाम करणं आहे, आता तुमचं कर्म ब्रह्मचर्य सांभाळणं आहे, आता तुमचं कर्तव्य कर्म चांगली संगती मिळवणं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर गफलत केली, घात तुमचा आहे. प्रॅक्टिकली बोलतोय मी, घात तुमचा आहे. दुसऱ्या जगाचं नाही नुकसान होणार, तुमचं नुकसान होणार. तुम्ही कुठल्या मुलांमध्ये बसता उठता, तुम्ही काय वाचता काय पाहता, हा तुमच्यावर परिणाम करणारी गोष्ट आहे. ती जर चुकली, तुम्ही चुकली. तुम्ही इथं दया दाखवता कामा नये, तर मनाला बुद्धीला शाबूत ठेवली पाहिजे. निश्चय अजिबात या वाटेला जायचं नाही, मला हे करायचंच नाही, माझं कर्तव्य कर्म ते मी करणार. इतका 24 तासातला वेळ कुठे कुठे घालवतो, जरा डोळे उघडून पहा तुम्ही. तुम्हाला कळत नाही तुमचा वेळ कुठे चाललाय वाया. वेळच नाही माझ्याकडे, वेळच नाही माझ्याकडे. अरे पण हाय तो वेळ कुठे घालवतो त्याची लिस्ट पण. मग
काहीतरी कागदावर लिस्ट बनवा की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझा इतकी तास कुठे कुठे जातोय की जो परत येणार नाहीये. तो जर आपण चिंतनामध्ये, तो आपण अभ्यासामध्ये, तो आपण व्यायामामध्ये, तो आपण काही चांगल्या गोष्टीमध्ये लावला त्याचं फळ चांगले येईल. ही ज्ञानेश्वरी आहे. समजतंय तुम्हाला? तैसी आन अनकरिता नाशू होईल इथं म्हणून तू आता सावध होई. सावध हो. सावध हे कोणाला सांगतात? जो बेसावध आहे त्याला. ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज सांगतात सावध होई अर्जुनाला, त्या अर्थी तो बेसावध आहे. आपण सावध आहोत काय आता? आपण बेसावध आहोत. 10 वाजता शाळा आहे, 9 वाजता उठतोय. बेसावध नाही का? परीक्षा उद्या तोंडावर आली ना आता पुस्तक घेऊन उचकून बसताय तुम्ही. बेसावध नाही. बोर्डाची परीक्षा शेवटी आहे, पण बोर्डातल्या परीक्षेला चांगली उत्तरे नाही करता पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास करणं हे सावधपणाचं लक्षण आहे. काळ कुणासाठी थांबत नाही. लक्षात घ्या ही गोष्ट. काळ कुणासाठीही थांबत नाही आणि काळ कुणाचं चांगलं वाईटही पाहत नाही. तो चालत असतो, फरफटत नेतो, कधी कुणासाठी थांबणार नाही. त्यामुळे तुम्हाला चालावं लागेल. सशासारखे नाही. ज्याला खूप लांब पर्यंतचा प्रवास करायचा आहे त्याने कासवासारखं चालू, रोज थोडं थोडं, रोज थोडं थोडं. आता आज इच्छा झाली म्हणून 1 तास जो नामस्मरणाला बसला तो उठलाच नाही आणि पुढे 10 दिवस मध्ये देवाचं नावच नाही. जमल का असं? नाही. आंघोळ रोजच्या रोज करतो की नाही? काय हरकत आहे महिन्यातून एकदा करायला? एकदाच अख्खी दिवसभर आंघोळ करत बसायचं, महिन्याभर आंघोळच करायची नाही. जमेल का? तसं नामसाधना सुद्धा हे फक्त ऐकू नका, जीवनात करा. रोजचा वेळ काढला पाहिजे. रोज सकाळचं स्नान झाल्यानंतर 10 मिनिटं बसलंच पाहिजे. नाहीतर आपण जाऊ दे, करू उद्या, करू उद्या, करू उद्या. अरे उद्या करता करता आयुष्य संपून जाईल, कधी हाताला लागणार नाही. या सगळ्या गराड्यामध्ये, या सगळ्या प्रपंचाच्या प्रवासामध्ये, गडबडीमध्येच आपल्याला अध्यात्म साधायचं आहे. 10-15 मिनिटं एकांतात बसून भगवंताचं नामचिंतन करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी केलं पाहिजे. रोजच्या रोज थोडं थोडं. सावध होणं म्हणजे काय? आपल्या जीवनात आपल्याला सावधानतेची काय लक्षण आहे? आता जो इतका विपरीत काळ चाललेला आहे बाहेर, इतक्या विपरीत काळामध्ये म्हणजे प्रवाह एका दिशेने आहे आणि आपण त्याच्या उलट्या दिशेने चालू आहे. किती शक्ती लागेल आपल्याला? जिथं तुमच्या बरोबरची 100 मुलं वेगळ्या रीतीने जगण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्यामध्ये त्या 100 तुम्ही 2-4 जण आहात, किती बळ लागेल तुम्हाला? त्यांना व्यसन करणं, मांसाहार करणं, चंगळवाद करणं हीच लाईफस्टाईल त्यांना चांगली वाटते. अशांच्या विरोधात तुम्हाला अत्यंत सात्विक राहणं, आपल्या धर्म संस्कृतीचं पालन करणं, किती बळ लागेल तुमच्यामध्ये? ते बळ संग्रहित करण्याची उपासना करावी लागेल. आपण त्यांच्यासारखं होऊन जमणार नाही, कारण त्यांना कळत नाही की ते खड्ड्यात चालले. थोडं थोडं ज्ञानेश्वरीचा, गाथाचा, इतर पुस्तक ग्रंथांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बुद्धी दिली देवाने तुम्हाला, तुम्ही तिचा वापर करत नाही. आजपासून निश्चय करा त्या गोष्टीचा. काय म्हणतात? किती वाजले आता? 8:06 झाले. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तो आता सावध होईल. सावध हो अर्जुना. वायाची व्याकुळ काही आपुला निजधर्म पाही जो आचरिता बाधू नाही कवने काळी. अरे अर्जुना तू सावध हो आणि काय कर? तू शत्रूच्या करुणेने उगाच व्याकुळ का होतोस? स्वधर्माचं आचरण केले असता केव्हाही दोष लागत नाही. त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. आपण आपल्या स्वधर्माचं आचरण केलं तर आपल्याला दोष लागत नाही. आपल्याला दोष कधी लागतो? जेव्हा आपण आपल्या हातचं काम सोडून दुसरं काहीतरी भलतं करतो. स्वधर्म म्हणत असताना आपलं कर्तव्य कर्म हे लक्षात घ्या. दोष लागत नाही. स्वधर्माचं पालन करणं आपलं कर्तव्य करणं. आता अर्थात तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात म्हणून मी तुम्हाला वारंवार त्या विद्यार्थी दशेतल्या उदाहरणं देईन. तुमचं आत्ता कर्तव्य काय आहे ते तुम्ही सांभाळा. हे तारुण्य एकदा तुम्ही सांभाळलं की तुम्ही तुमचं पूर्ण जीवन जिंकलं. घात होत होतो इथेच तारुण्यामध्ये, याच टप्प्यामध्ये सांभाळायचं असतं. हे काही मोजके नियम तुम्ही सांभाळले ना, तुम्ही यशस्वी झाले जीवनामध्ये.
सगळ्यात पहिला, वारंवार मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात पहिला नियम मांसाहार टाळा. तो फार घात करतो आपल्या बुद्धीवर, बुद्धी तामसी बनवतो, आणि तमोगुणी बुद्धी झाली की विचार पण तामसी होतात, घात होतो. आहार शुद्ध ठेवा. व्यसनाच्या कुठल्या फांद्यात पडू नका, निर्व्यसनी राहा. व्यभिचार, आता तुमचं कर्तव्य कर्म काय आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे आणि तुमच्या कॅरेक्टरकडे, चारित्र्य पावित्र्य ठेवण्याच्याकडे लक्ष द्या. आता अर्थात म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलेन तुमच्याशी, आता थोडं आकर्षण तुम्हाला होईल. कशाबद्दल तुम्हाला समजत आहे, तिथे थोडा कंट्रोल ठेवा. तिथे तुम्ही जर सावध राहिले ना, तुम्ही जिंकले. नाहीतरी इथे जर फसले, हाताला काही लागणार नाही तुमच्या. ब्रह्मचर्याचं पालन करा. विस्खलन होता कामा नये. ती शक्ती आहे, ती ऊर्जा आहे. हे ऐकायला तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु ही शक्ती आहे, ती एकदा सांभाळली. निर्व्यसनी राहणं, मांसाहार वर्ज, ब्रह्मचर्य सांभाळणं, स्वाध्याय करणं, रोजचा शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करणं, भरपूर नामस्मरण करणं, हे मोजके नियम आहेत. आणि आपला भरपूर अभ्यास करणं शाळेचा. बस इतकं काही तुम्ही पुढचे 10 वर्ष सांभाळले ना, तुमच्या जीवनात आनंद आहे. कुठल्याही झाडाला फळं येण्याकरता अगोदर काही काळ जावा लागतो. त्या झाडाला लावलं आणि त्याचं संरक्षणच केलं नाही, त्याला फळं येतील का? तसं तुमच्या जीवनात तुमचं ब्रह्मचर्य टिकणं गरजेचं आहे. त्याचा जर नाश झाला, झाडाला योग्य काळी पाणी घातलं नाही, खत घातलं नाही, त्याचं संरक्षण केलं नाही, झाड वाढेल काय चांगल्या रीतीने? कोमेजून जाईल. जरी वाढलं तरी त्याला चांगली फळं येतील का? निकृष्ट होऊन जाईल ते. तसं तुमचं जीवन म्हणजे एक झाड आहे, त्याला परिपक्व बनवायचं असेल तर हे बंधन आहे. समजते मी काय म्हणतोय? चांगला आहार घ्या, चांगला व्यायाम करा, चांगला अभ्यास करा, ही ऊर्जा संग्रहित करा. खूप वाचावं, इतकं वाचावं की बुद्धी थकावी, इतकं वाचावं. तुम्ही डोंबल्याला पुस्तकात उचकटत नाही, काय ज्ञान प्राप्त होणार आहे तुम्हाला? तुम्ही स्वप्नात भ्रमात राहू नका, करू उद्या, नंतर पुढच्या वर्षी, अजिबात होणार नाही तसं. आत्ताचा क्षण आहे. रात्रभर अभ्यास करणारे, एमपीएससी यूपीएससी ची स्पर्धा करणारे पहा तुम्ही, उगीच अधिकारी झाले का ते? कुस्तीमध्ये पहा, खेळामध्ये पहा, कुठल्याही क्षेत्रामध्ये पहा, जी माणसं यशाच्या शिखरावर गेली, त्यांनी प्रयत्न केले, पराकाष्ठेचे प्रयत्न केले, त्यांच्या स्वधर्मापासून हटले नाही ते. किती अडचणी आल्या, किती संकट आली, तरी पण टिकून राहिले. तुम्ही वेगवेगळी कारणं सांगताय. मला नाही वाटत आत्ता तरी कोणाला भ्रांत असेल 2 टायमाची की बाबा आता खाले, उद्या संध्याकाळी खायला काय आपल्या घरात आहे का? आपल्या घरी किती देवांनी सुख सुविधा दिली, तरी पण आपण कारण सांगतोय. मराठवाडा, विदर्भ, तिकडे यूपी बिहारमध्ये जाऊन पहा, ती लोक इकडे येऊन कामं करतात. काय अवस्था आहे त्यांची? तितकं तर तसं एक वाईट परिस्थिती आहे का आपली? इतकं सगळं चांगलं असताना तुम्ही किती प्रयत्न करायला हवे? हे प्रयत्न तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत काही होणार नाही, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म उपाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. आपल्या स्वधर्माचं पालन करताना कधीच कुठल्या गोष्टीचं बाधा येणार नाही. जैसे मार्गेची चालता आपाव न पवे सर्वता, का दीपाधारे वर्तता नाडळी. जे काय म्हणतात, ज्याप्रमाणे राजमार्गाने चालले असता कधीही अपाय होत नाही, किंवा दिव्याच्या सहाय्याने चालले असता अडखळत नाही. राजमार्गाने, हायवे मस्त पैकी डांबरी रस्ता आहे, तुमच्या पायात चप्पल नसू द्या, लागेल ठेस वगैरे काही, शक्यता कमी आहे. राजमार्ग आहे मस्त पैकी असा, चांगल्या रस्त्याने चालताना कधी अडखळता येतो का? किंवा रात्रीची वेळ आहे पण तुमच्या हातात बॅटरी आहे, दिवा आहे, कंदील आहे, काय अडचण येईल? त्याप्रमाणे जैसे मार्गेची चालता, मार्गे म्हणजे रस्त्याने चालताना, आपाव न पवे सर्वता, कधीच अडचणी राहणार नाही, कधी पण. का दीपाधारे वर्तता नाडळी. जे दीपाधारे म्हणजे दीपाच्या आधाराने, दीप म्हणजे दिवा, दिव्याच्या आधाराने, नाडळी जे कुठली संकट येत नाहीत. तयापरी पार्था, पार्था हे नाव गुणाचं आहे. पार्थ
काय फायदा तुमचं ज्ञानेश्वरी लिहून? तुम्हाला इतकं जर समजत नसेल तर मी कशाला उगी मारत आठवले? याचा अर्थ सरळ सरळ तुम्ही ज्ञानेश्वरी वाचतच नाही, दुसरी पुस्तक वाचतच नाही. टाइमपास चालत असेल तर मला असं वाटतं थांबलेलं बरं, नाही का? तुम्हाला गांभीर्य नाही का या गोष्टींचं? अनुज इकडं माझ्याकडं खाली नको. एक मित्र मैत्रीपूर्ण संवाद आपण, गांभीर्य नाही या गोष्टींचं. तुम्ही जे येत आहे समजा इथं सर प्रांजळ मनाने सांगायचं, अरे अंतःकरण खोलून सांगायचं की महाराज आम्हाला आवडत नाही पण आम्ही बळजबरी येत नाही, असं काही आहे का? मला तर वाटत नाही मी कोणावर बळजबरी केलेली आहे. हा आग्रह करेल, बळजबरी नाही बाबा. हे तुमच्या कल्याणाचं आहे. हे सांगणारा पण तुम्हाला कोणी भेटणार नाही. तरी पण तुम्हाला जर त्याचा फायदा करून घेतात नसेल तर तुमच्यासारखे दुर्भाग्य तुम्हीच. मग पार्थ अर्जुनाचं नाव आहे. पार्थाला सांगतात काय? तयापरी पार्था, त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? रस्त्याने चालवत आहे, काय अडचण आहे का? हातात दिवा असताना काय अडचण आहे का? त्याप्रमाणे पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजी होय. त्याप्रमाणे आपण आपल्या स्वधर्माचं पालन केलं तर सकळ काम पूर्णता सहजी होय. त्याप्रमाणे अर्जुना स्वधर्माचं आचरण केलं असता सर्व मनोरथ सहज पूर्ण होतात. इकडे बघा, आपण आपल्या स्वधर्माचं पालन केलं की आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सुधर्मे राहता सकळ काम पूर्णता सहजी होय. सकळ काम, सगळे मनोरथ म्हणजे आपल्या मनात जे जे काही आहे ते सगळ्या गोष्टींची प्राप्ती होईल. पण कधी? कधी? आता हे जर उत्तर हा, स्वधर्माचं पालन करणं गरजेचं आहे. तुमच्या मनात वेगवेगळे स्वप्न आहे, एखाद्या गोष्टीचं साध्य आपल्याला गाठायचं आहे, एखादी गोष्ट मिळवायची, ती मिळवण्याकरता काय गरजेचं आहे? प्रयत्न साधनाच्या आधारे केले जातात. साध्य आणि साधन याच्यामध्ये अंतर आहे. साध्य म्हणजे काय? ध्येय, जे मिळवायचं ते, आणि ते मिळवण्याकरता केले जाते त्याला काय म्हणतात? प्रयत्न. साधन त्याला म्हटलं जातं, साधना. स्वामी विवेकानंदांना एकाने प्रश्न केला, म्हणजे स्वामीजी मला लवकरात लवकर यश मिळवायचं आहे. काय म्हणते? लवकरात लवकर मला यश मिळवायचं, यशस्वी व्हायचंय, मी काय करावं? स्वामीजी म्हणले फक्त एकच गोष्ट करायची, साधनाला साध्य माना आणि चालायला लागा. समजलं का भाषा तुम्हाला? साधनाला साध्य माना. एखाद्याला पोलीस अधिकारी व्हायचं, पोलीस अधिकारी होणे त्याचं काय झालं? साध्य झालं, ध्येय झालं, साध्य झालं, नाही का? त्याला पोलीस अधिकारी म्हणून. आणि पोलीस अधिकारी होण्याकरता काय करावं लागेल? काय प्रयत्न काय करावं लागतील? ग्राउंड करावं लागेल त्याला, गोळाफेक, भालाफेक, रनिंग, त्याच्यानंतर थिअरी, त्यांचे जे काही अभ्यास आहे एमपीएससी यूपीएससी एक्झाम, त्याचा अभ्यास करावा लागेल की नाही? का गेला आणि पेपर लिहून आला असं होईल? ते साधन आहे की नाही? मग त्याला समजा अशा एखाद्याने विचारलं की मला ते साध्य गाठायचंय तर काय करावं लागेल? स्वामीजी म्हणजे साधनाला साध्य माना. साधन काय आहे? प्रयत्न करणं. ते प्रयत्न हेच साध्य आहे असं माना. नाही समजलं का? साध्य दूरच राहू द्या, मला अधिकारी होईल का काय, मोठं मी पुढं काय होईल, खेळाडू होईल का काय, व्यापारी होईल का, व्यावसायिक होईल का काय, नोकरी करेल का काय, आध्यात्मिक क्षेत्रात काय नाव करेल, ते दूर राहू द्या. आता जे साधन करताय ते साधन करणं गरजेचं आहे, त्याला साध्य माना. त्याला साध्य मानल्यानंतर वेगळं काय करायची गरज आहे? ज्याला गीता समजून घ्यायची आहे, गीता समजून घेणं हे साध्य झालं. गीता समजून घेण्याकरता काय करावं लागेल? वाचावं लागेल, अभ्यास करावं लागेल, चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, वेगवेगळं ऐकावं लागेल. हे जर साधन झालं, मग त्या साधनाला साध्य माना. तेच करायचं असं समजा की मला वाचन करणं, अभ्यास करणं, ऐकणं, चिंतन करणं, टिप्पण करणं हेच माझं साध्य आहे, तेच करा. ते साधता साधन करता 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 कधी साध्याची प्राप्ती होईल कळणार पण नाही. आपण प्रयत्न सोडतोय, आपल्याला सगळं पाहिजे पण प्रयत्नांच्या विरहित
प्रयत्न नको आम्हाला, सहज इझी पाहिजे, बटन दाबलं गेलं लाईट चालू पाहिजे आम्हाला, कष्ट नको करायला आम्हाला किल्ल्यावर तर चढायचंय पण पायरी नको, आम्ही रोपवेने जातो. मजा आहे त्याच्यामध्ये. आम्हाला फळं पाहिजे पण झाडावर चढायचं नाही, मजा आहे त्याच्यामध्ये. मग यश फुकटमध्ये काय पाहिजे तुम्हाला? कष्ट नको आम्हाला पण सगळं पाहिजे. एक लक्षात घ्या, या जगामध्ये कष्टाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. फुकटचं या जगात काहीच भेटत नसतं. फुकट ही गोष्ट या जगामध्ये नाही. तुम्ही भ्रमातून लवकर बाहेर व्हा. तुम्हाला वाटतं 100% मार्क मिळावे, 50%, 70%, 80% मार्क मिळावे, कष्ट करावे लागतील, अभ्यास करावा लागेल, चेतन करावं लागेल. फुकटात कोणी तुम्हाला द्यायला बसलेलं नाहीये. आणि जर तुम्ही फुकटात आणि कॉपी करून आणि हे करून ते करण्याचा प्रयत्न असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्ही. समजतंय का तुम्हाला? ही ज्ञानेश्वरी आहे, दुसरं काही नाही. आपल्या जीवनातली ऊर्जा प्राप्त करण्याकरता आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायची, वाचायची आहे. तयापरी पार्था सुधर्मे राहता सकळ काम पूर्णता सहज होईल. सगळी स्वप्न पूर्ण होतील तुमची, पण त्याच्याकरता स्वधर्माचं आचरण करावं लागेल. तुम्हाला तुमचा स्वधर्म कळायला पाहिजे. जर तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला घेता, तुम्हाला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर तुम्हाला घरी ज्ञानेश्वरी अभ्यासावी लागेल. तो काय महाराजांनी ठेका घेतलेला नाहीये. आम्ही जाणार फक्त ऐकायला निघून येणार, फायदा नाही त्यात. माझं कल्याण नाहीये, तुमचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. बाहेर सगळीकडे बाजार झालाय सगळ्या गोष्टींचा. या तुम्ही अभ्यास नाही केला, तुम्ही जर तुमचा वेळ नाही काढला तर काही पदार्थ पडणार नाही, लक्षात घ्या. पुढच्या वया बघून आता आपण थांबू. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे निष्कपटा व्हावे उसिना घाई झुंजावे हे असो काही सांगावे प्रत्यक्षावरी अर्जुना. त्याप्रमाणे दिवेच्या सह्याने जसं चालताना अडकळत नाही त्याप्रमाणे अर्जुना स्वधर्माचं आचरण केलं असता सर्व मनोरथ सहज पूर्ण होतात. म्हणून यासाठी तुम्हा क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरं काही उचित मानलेलं नाही. आता क्षत्रिय ज्या वेळेस म्हणतो ना त्यावेळेस आपण कोण आहोत हे ओळखायचं. मी विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, खेळाडू आहे, मित्र आहे, मुलगा आहे, वडील आहे, भाऊ आहे, कोण आहे हा आपल्या डोळ्यासमोर लई झालं पाहिजे. मी कोण आहे ह्याच्यामध्ये मी कुठं बसतो. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याच्यामध्ये मी कुठं बसतो. आता मी क्षत्रिय आहे का, लढायला चालू आहे पुढं, मी कुठे बसतो, मी ज्ञानेश्वरी सांगतोय. मग ह्याच्यामध्ये मी कुठं बसतो तुम्ही ऐकताय, मग तुम्ही लगेच डोळ्यासमोर आणलं पाहिजे मी कुठे बसतो, मी ऐकतोय. श्रवण करणं कर्तव्य आहे माझं. कशा रीतीने केलं पाहिजे, कशा रीतीने अभ्यास केला पाहिजे हे तुमचं कर्तव्य. ज्ञानेश्वर महाराज म्हणून तुम्हा क्षत्रियांना म्हणजे अर्जुनाला म्हणतात तुम्हा क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरं काही उचित मानलं नाही. युद्ध करणं क्षत्रियाचा धर्म आहे, तसं तुमचा धर्म तुम्ही ओळखा, ते करणं तुम्हाला योग्य आहे. निष्कपट बुद्धीनं मनपूर्वक सर्व शक्तीनिशी प्रहार करून लढावे हे बोलणं राहू दे. प्रत्यक्ष प्रसंग आला असताना जेव्हा जास्त काय सांगावं. आता प्रत्यक्ष जीवनामध्ये परीक्षाच चालू आहे, जास्त काय बोलणार आपण. युद्धाचा प्रसंग झालाय, काय तत्वज्ञान फारसं मांडलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चल लढायला लाग. परीक्षेच्या हॉलच्या बाहेर तुम्ही गेले, हॉल तिकीट घेतले आणि आतमध्ये जाणार आहे, तुम्ही तुमच्या टीचरकडे गेले, सर आम्हाला हे गणिताचं सूत्र समजून सांगा. काय म्हणून सर डोक्यावर पडला काय तू. परीक्षेला आता हॉलमध्ये जाणार आहे 5 मिनिटात, आता कशाने समजून घेतो. जा पेपर जाऊन लिह. या अगोदरच करायचं होतं अभ्यास. ती वेळ आपल्यावर येता कामा नाही. वेळ कुणासाठी थांबत नाही. तुमच्या जीवनात ज्या म्हणून चांगल्या गोष्टी, त्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी आता सुरुवात केली पाहिजे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगी बहुरी करोगे कब. उद्या करायचं ना आज करा, आज करायचं ना आत्ताच करा. चांगली गोष्ट एका क्षणामध्ये प्रलय होऊ शकतो. एका क्षणामध्ये प्रलय होऊ शकतो. कधी करणार चांगल्या गोष्टी. आणि जेव्हा वाईट गोष्टी, वाईट विचार मनामध्ये येतात तेव्हा कबीर महाराज म्हणतात आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है अभी तुझे ना परसो. 2 विचार प्रवाह आहेत. चांगल्या गोष्टीसाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उदाहरण. ज्ञानेश्वर महाराज नाम उच्चारण्याकरता कशाचा काळ वेळ. नामस्मरण करण्याकरता. म्हणजे नामस्मरण म्हणत असताना फक्त नामजप नाही, नामस्मरण म्हणत असताना जे म्हणून चांगलं आहे ते चांगलं करण्याकरता कुठल्याही मुहूर्ताची गरज नाही. आत्ताचा क्षण चांगला आहे. निश्चय करा, ऊर्जा अशी एकत्रित करा
की मला माझ्या जीवनात हे ध्येय, याच्यासाठी मी हा प्रयत्न करणार तात्काळ, आणि एखादा वाईट विचार माझ्या मनामध्ये आला तर त्यावेळेस लगेच मनाला सांगायचं काय एवढी घाई आहे, करू नंतर, करू उद्या. वाईट विचार नेहमी पुढे पाठवा. वाईट विचारांपासून आपल्याला बाजूला होत येत असेल ना, पोस्टपॅन करावा. पण चांगला विचार संकल्प मनामध्ये आला का चटकी सरशी लगेच त्याला अवलंबला पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये कल्याण आहे. समजतंय? थांबायचं. किती वाजले? 8:23 आहे. आपण थांबू. काय प्रश्न कोणाला? काय समजलं, काय सांगू शकता? आजच्या सत्संगातून काय काय समजलं? तुम्हाला जे काही समजलं ते तुम्ही तुमच्या मनामध्ये काय समजून घेतलं ते, तुमच्या जीवनात तुम्ही काय निश्चय केलाय म्हणा, किंवा आत्ता तुम्हाला काय समजलं तुमच्या भाषेमध्ये सांगा. आपली संस्कृती जपली पाहिजे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. म्हणजे कशी? संस्कृती जपणार म्हणजे तू काय करणार? कॅमेरे घे इकडं. मजा करतोय. काय समजतो तुला? म्हणून आपली संस्कृती जपली पाहिजे. आपले विचार म्हणजे संस्कृती जशी असते, आपण आपल्या जीवनात संस्कृतीचे विचार जपले पाहिजेत. म्हणजेच कुठले विचार समजले? समजा तुझ्या मनात काय कल्पना आली आजच्या सत्संगातून, तू कुठले विचार स्वीकारलास? संस्कृती जपणार म्हणजे नेमकं काय करणार तू? म्हणजे परंपरेने चालत आलेले संस्कार ते जपले पाहिजे. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी त्या आपण पाळल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी तुला काय समजलं? आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आपल्या त्यावेळेस आपल्याला तिथे काम दिलं पाहिजे, आपण तेच काम केलं पाहिजे. आपण ज्या मुवमेंट मध्ये आहोत मुवमेंट म्हणजे आपण तेच काम केलं पाहिजे. ते काम सोडून आपण दुसरं काम नाही केलं पाहिजे. तेच आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ म्हणजे आता मी अभ्यास करतोय, अभ्यास करू सोडून मी मोबाईल बघायला लागलो, हे कर्तव्य नाही, अपूर्व कर्तव्य झाले. अभ्यास करणं हा विद्यार्थी दशेमध्ये तुझा रोल आहे, तर त्याला तू प्राधान्य दिलं पाहिजे. त्याला डावलून तू जर दुकानावर बसायला गेला, नाही दुकानावर मम्मी नव्हते, पप्पा नव्हते, मग तुझा घात आहे तो. तुझा वेळ तुला कळायला पाहिजे. शाबास. तिथून तुला काय समजलं? चांगले विचार मनात आले ना ते लगेच केले पाहिजे, आणि वाईट विचार आले ना ते कसं, त्या वाईट विचारातून कसं बाहेर पडता येईल याचा मार्ग बघितलं. चांगले विचार आल्यानंतर वर इकडे माझ्याकडे पहा. चांगले विचार आल्यानंतर इकडे वरती माझ्याकडे पहा. काय म्हटलं? चांगले विचार काय? चांगले विचार मनात आले ना ते लगेच केले पाहिजे, आणि वाईट आले ना त्याच्यातून कसं बाहेर पडता येण्याचा मार्ग याचा मार्ग बघितला पाहिजे, किंवा वाईट विचार पोस्टपॉन केले पाहिजे, नाही का? रुद्र, तुला काय समजलं? मला आजच असंच सांगून कळालं की वेळ गेलेला परत येत नाही. वेळ गेलेला परत येत नाही. वेळ आपल्या थांबू शकत नाही. की आपण वाईट विचार टाळायला पाहिजे. आपण म्हणजे दुसऱ्या संघ सत्य बोलायला पाहिजे. आपण आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असं करायचं नाही. पहिला टॉपिक काय म्हटला की तू वेळ गेलेला परत येत नाही. मग त्या वेळेला सत्कारणे लावलं पाहिजे. जी वेळ जाईल ती चांगल्या रीतीनंच गेली पाहिजे ना, की जी येणार नाहीये. आईस्क्रीम असते ती आपण घेतली आणि तशीच ठेवली, हातात खाल्लीच नाही, काय होईल? विरघळून जाईल. तीच आईस्क्रीम घेतली आणि आपण योग्य वेळी जर खाली तर ती विरघळून किंवा वाया जाईल का? विरघळून जाणं हे काय झालं, तिचा नाश झाला, वाया गेली ती. पण ती जर आपण खाल्ली, उदाहरण काय? आईस्क्रीम साहेब हे वेळेच आहे. ती वेळ आपण सत्कारणे लावली, जिथं योग्य गरज आहे त्या ठिकाणी जर त्या वेळेला लावली तर त्या वेळेचा सदुपयोग आहे, अन्यथा तिचा घात आहे, हे लक्षात घ्या.
त्यामुळं चांगला मुद्दा पकडला असतो की वेळ गेलेली पुन्हा परत येत नाही, त्यामुळे वेळेला अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. तुमचा प्रांत प्रपंचाचा असो, अध्यात्माचा असो, तुम्ही ज्या आत्ता एजमध्ये आहात, ज्या वयामध्ये आहात, त्या वयामध्ये तुम्हाला तुमचं कर्तव्य कर्म कळलं पाहिजे. दिलीप भाऊ, तुम्हाला काय समजलं, काय सांगाल तुम्ही? स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. स्वधर्माचं काय उदाहरण द्याल तुम्ही? स्वधर्म म्हणजे आता तुम्ही तुमच्या रीतीनं स्वधर्म काय मग आणाल? नोकरी काम असं आपलं प्रामाणिकपणे तेच काम केलं पाहिजे, दुसरं बदलच नाही केलं पाहिजे. कामाच्या ठिकाणचा तो तुमचा जो रोल आहे, जिथं नोकरीला आहात तुम्ही, तो तुमचा स्वधर्म झाला, कामगार म्हणून. पण जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तिथं तुमचा स्वधर्म. घरी आलं जसं घरी आलं मग जसं घरचं रोल आहे, मुलगा म्हणून आईचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, वडील म्हणून मुलांचं कर्तव्य पार पडलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरीतून आपल्याला इतकं तरी उमजायला हवं. यांनी फार चांगला मुद्दा पकडला की आपल्याला आपलं कर्तव्य कर्म कळालं पाहिजे. तुम्ही कुठल्या रोलमध्ये आहात, तुमचा रोल तुम्हाला कळाला की झालं. आपला रोल. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की तू क्षत्रिय आहेस, त्या क्षत्रियाचं कर्तव्य कर्म नाही का, त्याच्या व्यतिरिक्त बाकीकडे लक्ष देऊ नकोस. कारण नाही का, एक मूवी आपण पाहितली की तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. खाली बस. तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरिजेल का पाहे कृपाळूपणे. जो स्वधर्म आहे तो कदापिही, कितीही संकट आले, कितीही वाईट प्रसंग आले, कितीही कठीण प्रसंग आले, तरी पण स्वधर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य, त्याचा त्याग करता कामा नये. म्हणजे महाप्रलय जरी आला तरी कर्माच्या बाबतीत आपण आपला जो स्वधर्म आहे त्याच्यातून हटता कामा नये. हे बळ देतात ज्ञानेश्वर महाराज आपल्याला. त्यामुळे हा आजचा संदेश घेऊन आपण चला थांबू, पसायदानी घेऊ आणि सगळेजण आपण थांबूया. ताड बसा सगळ्यांनी. इकडं लक्ष द्या. ही ज्ञानेश्वरी किंवा संत वाङ्मय का अभ्यासायचे? आताच्या तरुण मंडळींना फारसं याच्याबद्दल ओढ वाटत नाही. त्यांना असं वाटतं काय हे टाळ वाजवणं, कीर्तनाला जाणं, ज्ञानेश्वरी गाथा वाचणं हे काहीतरी म्हातारपणात करण्याच्या गोष्टी. असं नाही, हे आत्ता तारुण्यात करण्याच्या गोष्टी आहेत. एक उदाहरण सांगतो. हे उदाहरण तुम्हाला आता म्हणलं की दूध आहे, दुधामध्ये जर एखादा दुसरा चुकीचा काही गोष्ट पडली, समजा मीठ पडलं किंवा दुसरं काहीतरी पडलं, काय होतं ते नासतं. नासल्यानंतर त्याचा काही विशेष उपयोग आहे का? वायाच गेलं ते. पण तेच दूध जर आपण सांभाळलं व्यवस्थित, त्याला योग्यरित्या तापवलं, थोडं शांत थंड झाल्यानंतर त्याच्यात विरजण घातलं. विरजण म्हणजे अगोदरचं दही वगैरे त्याच्यात टाकून विरजण घातलं की त्यात दुधाचं काय होतं? दही होतं. दही झालं, दह्याचं ताक होतं. ताकाचं घुसळण केलं की त्याच्यात काय होतं? लोणी बाहेर येतं. लोण्याला कढवलं चुलीवरती, गॅसवरती, त्याचं काय झालं? तूप. बरोबर. आता दूध असताना ते जर विकलं, काय दूधवाले किती रुपये लिटर? 60 रुपये, 70 रुपये लिटर. पण त्याचं जेव्हा तूप काढलं जातं तेव्हा ते तूप कसं किलो आहे? 600 रुपये, 700 रुपये, 1000 रुपये. त्या दुधाला जर सांभाळलंच नाही, नाश पावलं, नासलं म्हणजे काय? नाश पावलं. काय किंमत राहिली त्याची? शून्य झाली. पण त्याला जर सांभाळून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या, तुपापर्यंत जर त्याला नेलं तर त्या 60 रुपयाचा भाव 600 रुपयावर जातो. हे दुधाचं आणि तुपाचं नाही, हे तुमच्या जीवनाचं आहे. आता तुमचं तारुण्य, आता तुमचं युवक वय हे दूध आहे, त्याला नासू देता कामा नाही. चुकीच्या संगत लागली, मिठाचा खडा पडला, नाश पावणार, त्याची काही किंमत राहणार नाही. पण तेच तारुण्य ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वेद, उपनिषद, वाङ्मय यांच्या विचारधारेमध्ये विरजन लागलं की त्या विचारांनी त्या दुधाचं काय होईल? दही होईल. त्या विचारांचं विरजन लागलं, ज्ञानेश्वरीच्या, तुकाराम महाराजांच्या विचारांचं दही होईल.
त्या दह्यावर मंथन केलं, ताक बनवलं, त्याचं घुसळण केलं, आपण आपल्या बुद्धीनं त्याच्यावर मंथन केलं, त्याच्यातून तुम्हाला तुमच्या अनुभूतीचे लोणी मिळेल. आणि त्या लोण्याला तुम्ही तपश्चर्येनं प्रयत्नानं कढवलं की त्याच्यातून तुम्हाला आत्मानुभूती नावाची एक तूप मिळेल. पण ते कधी मिळेल? जेव्हा हे तारुण्य तुम्ही सांभाळाल. आणि हे तारुण्य सांभाळायचं कसं आहे? चुकीच्या संगतीपासून दूर राहायचं आहे, मांसाहार वर्ज करायचा आहे, व्यसन वर्ज करायचं आहे, ब्रह्मचर्याचं रक्षण करायचं आहे, शास्त्र ग्रंथांचं अध्ययन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची सत्संगती, चांगल्या विचारांची, चांगल्या ग्रंथांची, चांगल्या माणसांची संगती ठेवायची आहे. तेव्हा तुम्ही त्या तूप या पदापर्यंत जाल. हे इतकं सामान्यपणाने घेऊ नका या गोष्टींना. आणि तुम्ही तर जगाच, पण तुमच्याबरोबरच्या तुमच्या मित्रांना पण सांगा. सुखी जेणे व्हावे जगनिव व्हावे, आज्ञाने लावावे सणमार्गाशी, संत सांगतात. ज्याला सुखी व्हायचं ना, त्यानं आपल्याला जे चांगले मिळालंय ते वाटायला सुरुवात केली पाहिजे. दुर्भाग्यानं वाईट गोष्टींचा प्रचार जास्त होतोय आणि चांगल्या गोष्टींचा प्रचार करायला गेले लोक म्हणतात सोंग केलं. चांगल्या गोष्टींचा प्रचार करा. तुम्ही तुमच्या जीवनात हा अभ्यासयोग ठेवा, तेव्हा तुमचं कल्याण होईल. थांबायचं, पासायदान घेऊ आपण. आणि आता पुढच्या ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मदयावे प्रसार जाणे, जे काळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी हृदय वाढो, उदा परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतया पुता, चला कल्पतरुचे आरव, चेतनाची कामणीचे गाव, बोलतेचे अर्णव, पियुषांचे चंद्रमेजे लांछन, मातंड देवता पडीन, ए सर्वाही सदा सज्जन, सोयरे किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होली त्रिलोकी, वजिजोवादी पुरकी अखंडित, आदिग्रंथ उपजीवे, विशेष लोकीये, दृष्टा दृष्ट विजये भाविजी, एक म्हणे श्री विश्वेश्वराव, आवोई ज्ञान प्रसाव, येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वै ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडली कवला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ